उन्हाळा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो आंबा, आणि आंबा म्हणजे जवळपास सगळ्यांचाच फेवरेट. तर आज आपण इथे बनवणार आहोत खूपच सोपी, क्रीमी आणि टेस्टी अशी मँगो आईस्क्रीम, तेही अगदी 4 साहित्यात. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी मी इथे 3 पिकलेले आंबे घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून छोटे छोटे पीसेस करून घेतले आहेत. आता हे कट केलेले मँगो आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करूया. त्यानंतर त्यात घालूया अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी साखर. आता हे सगळं मिक्सचरमधून एकदम स्मूथ करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर त्यात ॲड करूया 1 वाटी फ्रेश क्रीम. मी इथे अमूल फ्रेश क्रीम वापरली आहे, तुमच्याकडे जी अवेलेबल ती वापरू शकता. आता पुन्हा एकदा मिक्सचरला चालवून घेऊया. झाल्यानंतर हे मिक्सचर एका बाउलमध्ये काढून घेऊया. मी इथे वरून थोडे मँगो पीसेस बारीक चॉप बदाम ॲड केले आहेत. हे टोटली ऑप्शनल आहे, पण गार्निशिंगमुळे आईस्क्रीम अजूनच सुंदर दिसते. आता हे तयार मिक्सचर रेफ्रिजरेटरमध्ये 5 ते 6 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवूया. तर इथे माझे 5 तास पूर्ण झाले आहेत. आता आईस्क्रीम बाहेर काढूया, बघूया. वाव, तुम्ही बघू शकता आपली मँगो आईस्क्रीम खूपच. तर इथे मी आता सर्व करायला घेते. तर घरच्या घरी आपण खूपच कमी वेळेत, खूपच कमी इंग्रेडियंट्समध्ये अशी सुंदर मार्केट स्टाईल आईस्क्रीम बनवू शकतो. तर इथे बघा मी सर्व करते. तुम्ही आपल्या आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा, खूपच टेम्पटिंग वाटतं आहे बघून, आणि खायलाही खूप टेस्टी होती. गरमीचे दिवस आहेत, लहान मुलंसुद्धा खूप जास्त एन्जॉय करतात आईस्क्रीम, आणि सीझनसुद्धा आहे. तर खूप छान सुंदर असे मँगो भेटतात, फ्रेश मँगो असतात, त्याच्यामुळे आईस्क्रीमला अजूनच छान अशी चव येते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इथे मी आता सर्व केलेली आहे आईस्क्रीम, आणि मी तुम्हाला खाऊन सांगते आहे आपली आईस्क्रीम कशी झाली आहे ते. दिसायला तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते, एकदम क्रीमी टेक्स्चर आहे आपल्या आईस्क्रीमचं. तर आता तुम्ही बघू शकता खूपच सुंदर, खूपच क्रीमी टेक्स्चरची आपली आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम रेडी आहे. तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. पटकन तोंडात विरघळते आणि बनवायला खूपच सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी, आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आपली रेसिपी. असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.